हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा सध्या जाणवतोय। डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर मुक्कामच ठोकलाय। तरी देखील डिझेल काही मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आता चांगलेच अडचणीमध्ये सापडलेत। तसंच डिझेलच्या अभावी लांब पाण्याची जी वाहनं आहेत ती सुद्धा पेट्रोल पंपावर अडकून पडलेली आहेत। डिझेलच नसल्यानं शेती मशागतीची कामं सुद्धा पूर्णपणे खोळंबली आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 5 दिवसापासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। आपण एका मारोळा भागातील पेट्रोल पंपावर आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते शेतकरी रात्री मुक्कामाला या ठिकाणी थांबलेले आहेत, कारण खरं तर आता शेतीची कामं ही गतीला आलेली आहेत, कारण पेरणी तोंडावरून ठेपली। मात्र आता डिझेलच नसल्या कारणाने एवढी महागडी वाहनं म्हणजे मोठाली वाहनं जे इथं बंद ठेवण्याची वेळ या शेतकऱ्यांनी ठेवली आहे। कारण हे वाहन जर या ठिकाणी आणायचं म्हटलं तर 700 ते 800 रुपये किंवा 1200 रुपयाचा डिझेल खर्च यायला लागतो। मात्र इथं आल्यानंतर देखील त्यांना इथं डिझेल मिळत नाही। आपण पाहू शकता हे सर्वांचे निरागस चेहरे आहेत। लांब पल्ल्याची वाहने देखील या ठिकाणी थांबलेली आहेत। आपण शेतकऱ्यांना नेमकं विचारून घ्या की हे कधीपासून या ठिकाणी आलेले आहेत। दादा मला सांगा, तुम्ही कधी या ठिकाणी आलात आणि डिझेल तुम्हाला मिळत नाही, कशा अडचणी भागवता तुम्ही? आम्ही 8-7 वाजतापासून आलेलो, तरी आम्हाला काही डिझेल बिल नाही। आम्ही काल रात्रीपासून 12 वाजले। अजून काही शेतकरी आहेत? दादा मला सांगा, तुम्ही कोण्या गावच्या आहात, कधी आला त्या ठिकाणी? आम्ही इथून 16 किलोमीटर आमचं गाव आहे लोरा म्हणून। आम्ही तिथून रात्रीपासून आलेले आहेत नंबराला। 12 वाजता आमचा चौथा नंबर आला, तर 12 वाजता बंद केलं। समजा बंद झालं, इथं डिझेल आहे का नाही माहिती नाही, पण बंद केलं त्यांनी। समजा काही यांनी भांडणं केली काय समजा यांचं, पण बंद केलं। आता बॅरलचं ते बाकीच्या पंपावर म्हणतात की बाबा याच्यामध्ये भेटणार नाही, समजा बॅरलमध्ये भेटणार नाही। पण शेतकऱ्यानं करायचं काय नेमकं? समजा शेतकऱ्याचे आता 15 दिवसात राहिलेले आहेत शेतकऱ्यांचे, नाही 15 दिवसात करायचं काय शेतकऱ्यांनी? जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कॅरीमध्ये डिझेल द्यायचं नाही असे आदेश दिलेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पुरवठा जास्त होतो। मग काय नेमकं? नाही, तुम्ही पुरवठा जास्त होतो निर्बंध घाला ना काही तुम्ही, की समजा 2000चं बॅरलचं या तुम्ही कालावधी घाला ना, तुमचं नियंत्रण ठेवा ना तुम्ही या गोष्टीवर तुमच्या। तुम्ही असं आम्हाला म्हणून जमणार नाही ना। तुम्ही देता तर रात्रीला जर आम्ही एकला समजा कोणत्या पंपावर गेलो तिथं 200-200 लिटरचे बॅरल बनून चालेल, म्हणजे याचा पण काळा बाजार चालू आहे का? पण जे गोरगरीब आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं नुकसान आहे याच्यामध्ये। रात्रीपासून आलो मी, रात्री 11 वाजता आलो होतो। चालू होतं, मिळेल वाटलं, जवळ आल्यावर लाईन बंद झाली। डिझेल संपलं का काय झालं काय मिळ नाही, डिझेल मिळालं नाही। आतापर्यंत थांबलो होता, कधी चालू होतं माहीत नाही। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। तर लातूर शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। आज सकाळपासूनच बघितलं तर इंधनाचा साठा संपल्यानं काही पेट्रोल पंप आहेत ते चालकांनी पंपाच्या समोरच थेट बॅरिकेड्स लावून विक्री बंद केली आहे। त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात वाहनधारकांची पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे। जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आज पुन्हा इंधन टंचाई जाणवू लागल्यानं नागरिकांमधून तीव्र चिंता ही व्यक्त केली जाते। लातूरसह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। मी सध्या उभा आहे लातूर शहरातील एका पेट्रोल पंपावरती। या ठिकाणी पेट्रोलचा साठा संपल्यामुळे इथला पेट्रोल विक्री बंद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे बॅरिकेडिंग लावून वाहनधारकाला इथं पेट्रोल भरायला येणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल संपल्याच्या सूचना करण्यात येत आहेत। अशाच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता। त्यावेळी वाहनधारकांच्या पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठा रांगा लागल्याचं चित्रही समोर आलं होतं। त्यानंतर आज सकाळपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे वाहनधारकांची एकच धावपळ सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। पुढारी न्यूज साठी श्रीराम जाधव, लातूर।